इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच सभेत पाठीमागील तारखांच्या वर्क ऑर्डरच्या विषयावरून विरोधी नगरसेवकांसह सत्तारूढ नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले। प्रशासनाच्या काळातील निर्णयांची माहिती सभागृहासमोर आणावी अशी मागणी सर्वच नगरसेवकांनी केली। त्यावर महापौर उदय दातुंडे यांनी या संदर्भात पुढच्या सभेत संपूर्ण माहिती देण्याचे सांगत विषयावर पडदा टाकला। यावेळी शिवशाहू विकास आघाडीकडून संजय कांबळे व इम्रान हवेरी तर भाजपच्या वतीने प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे, मारुती पात्रवट व इम्रान बागवान यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले। स्वीकृत सदस्य विविध विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडी करण्यासंदर्भात इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच सर्वसाधारण सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली। विरोधी गटनेता उदयसिंग पाटील यांनी लोकप्रतिनिधी असताना मागील तारखांचे वर्क ऑर्डर देण्याचे काम सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला। यावर सत्तारूढ गटातील रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, प्रदीप धुत्रे, मदन कारंडे, अमरजित जाधव यांनी ही भूमिका रेटून नेली। प्रशासकीय कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याला जबाबदार कोण असा सवाल महापौरांना विचारण्यात आला। झालेल्या सभांचे इतिवृत्त सभागृहासमोर का आले नाही याचीही विचारणा करण्यात आली। रवी राजपुते यांनी सभागृहात लावण्यात आलेल्या नावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सुरुवातीस घेतल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले। नगरसेविका सौ विद्या साळुंके यांनी महिला सदस्यांना बसण्यासाठी एक स्वतंत्र दालन करण्याची मागणी केली। सौ ध्रुवती दळवाई यांनी 8 मार्च जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यासाठी प्रशासनाने तयारी करावी अशी सूचना केली। तर सौ सरिता आवळे यांनी विविध समित्यांबरोबर मागासवर्गीय विशेष कल्याण समितीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे केली। परिवहन समितीमध्ये 12 सदस्य तर स्थायी समिती व महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये परिवहनमध्ये भाजप महायुतीचे 8, शिवशाहू विकास आघाडीचे 4 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 सदस्य तर उर्वरित समित्यामध्ये भाजप 11, शिवशाहू विकास आघाडी 4 आणि शिवसेना शिंदे गट 1 अशी सदस्य संख्या आहे। त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। तत्पूर्वी विरोधी गटनेता उदयसिंग पाटील यांनी विरोधकांना 3 दिवसापूर्वी अर्ज दाखल करण्यास सांगणाऱ्या प्रशासनाने सत्तारूढ गटाचे अर्ज का स्वीकारले असा सवाल केला। त्यावर भाजप सभागृह नेता विठ्ठल चोपडे यांनी महापालिका अधिनियमानुसार आम्ही प्रस्ताव सादर केले आहेत, त्यामध्ये तारीख व वेळेचे बंधन नसल्याचे सांगितले। त्यानंतर विविध विषय समित्यांच्या सदस्यांची घोषणा करण्यात आली। परिवहन समितीमध्ये 12 तर स्थायी समिती, महिला व बाल कल्याण आणि शिक्षण समितीमध्ये प्रत्येकी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे। स्थायी समितीमध्ये भाजपाचे मनोज इंगमिरे, तानाजी पोवार, रवी राजपुते, सौ वैशाली मोहिते, प्रदीप धुत्रे, नितेश पोवार, सौ ध्रुवती दळवाई, सौ किरण खवरे, सुशांत कलागते, सतीश मुळीक आणि सौ विजया महाजन व शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र माने आणि शिवशाहू विकास आघाडीच्या सौ संगीता आलासे, सुनील तेलनाडे, परवेज गैबान व रुपाली कोकणे यांचा समावेश आहे। परिवहन समितीमध्ये भाजपच्या सौ अरुणा बचाटे, संतोष शेळके, सौ सुरेखा जाधव, सौ शशिकला कवडे, चंद्रकांत शेळके, रुबेन आवळे, ओंकार सुर्वे, अरुण कुंभार व शिवसेना शिंदे गटाच्या सौ नूतन मुथा आणि शिवशाहू विकास आघाडीचे रणजित जाधव, संजय तेलनाडे व सयाजी चव्हाण यांचा समावेश आहे। महिला व बाल कल्याण समितीमध्ये भाजपच्या सौ अलका स्वामी, सौ मनीषा कुपटे, सौ मेघा भोसले, सौ रुपाली सातपुते, सौ तेजश्री भोसले, सौ मनीषा नवनाळे, सौ स्नेहल रावळ, सौ मोनाली मांजरे, सौ प्रमिला जावळे, सौ सपना भिसे व सौ वैशाली पोवार व शिवसेना शिंदे गटाच्या सौ सरिता आवळे आणि शिवशाहू विकास आघाडीच्या सौ स्वाती लोखंडे, यास्मिन तासगावे, सौ पद्मा सावरतकर व सौ क्रांती आवळे यांचा समावेश आहे। शिक्षण समितीमध्ये भाजपचे विठ्ठल चोपडे, सौ रूपा बुगड, सौ विद्या साळुंके, सौ पूनम माळी, सौ तेजश्री भोसले, योगेश पाटील, अभिषेक वाळवेकर, राजू बोंद्रे, सौ जुलेखा पट्टेकरी व शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र माने आणि शिवशाहू विकास आघाडीचे अमरजित जाधव, सचिन राणे, सौ स्मिता तेलनाडे व नंदकुमार पाटील यांचा समावेश आहे।